नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण वेळोवेळी जी पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, शेतकऱ्यासाठी जी माहिती असेल ते आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी यूट्यूब चॅनलवरून आपण माहिती देण्याचे काम करतो। जर आपण जी माहिती देतो ते आपण योग्य आणि खरी माहिती देतो। हे जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। तर चला शेतकरी मित्रांनो, आपण आज रब्बी पीक विमा 2023 विषयी माहिती घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, 5 जुलै 2024च्या GR नुसार रब्बी 2023साठी 733,57,00,000 रुपये हा प्रीमियम पीक विमा कंपनीकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। तर त्या 9 कंपन्या आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या आहेत। त्या कंपन्याकडे हा निधी वितरित केला आहे। तर कोणते कोणते जिल्हे रब्बी पीक विम्यासाठी मंजूर आहेत ते जिल्ह्यांची आपण माहिती घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, रब्बी 2023 या हंगामामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते। सर्वात जास्त पीक विमा हा युनिव्हर्सल टोम्पिओ जनरल इन्शुरन्स या कंपनीकडे सर्वात जास्त निधी वितरित झाला आहे। ही कंपनी जालना, कोल्हापूर, गोंदिया या जिल्ह्यासाठी आहे। तर पुढील कंपनी आहे ICICI लोनमार्क जनरल इन्शुरन्स कंपनी। ही जी कंपनी आहे ते परभणी, वर्धा आणि नागपूर या 3 जिल्ह्यासाठी जो आहे तो निधी या कंपनीकडे वितरित केला आहे। तर पुढील कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी। या कंपनीसाठी यवतमाळ, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यासाठी निधी हा वितरित केला आहे। पुढील कंपनी आहे युनायटेड जनरल इन्शुरन्स कंपनी। ही कंपनी ठाणे, नांदेड, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यासाठी आहे। तर हा निधी या कंपनीकडे वितरित केला आहे। त्यानंतर पुढील कंपनी आहे चोरामंडल जनरल इन्शुरन्स कंपनी। या कंपनीकडे छत्रपती संभाजीनगर, पालघर, भंडारा हे जिल्हे आहेत। पुढील कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी। या कंपनीकडे नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर आणि जळगाव हे 4 जिल्हे ओरिएंटल या कंपनीकडे आहेत। या कंपनीकडे निधी हा वितरित केला आहे। तर पुढील कंपनी आहे AIC या कंपनीकडे सांगली, बीड, बुलढाणा आणि वाशिम या 4 जिल्ह्याचा निधी हा वितरित केला आहे। तर पुढील कंपनी आहे HDFC जनरल इन्शुरन्स कंपनी। या कंपनीकडे हिंगोली, धाराशिव, धुळे, अकोला, पुणे या 5 जिल्ह्याचा निधी जो आहे वितरित केला आहे। तर शेतकरी मित्रांनो, रब्बी 2023साठी हे जिल्हे पात्र आहेत। तर शेतकरी मित्रांनो, रब्बी 2023मध्ये अवकाळी पावसामुळे हरभरा, ज्वारी, कांदा या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते। त्यामध्ये हरभरा या पिकासाठी सर्वात जास्त पीक विमा हा मंजूर झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता त्या शेतकऱ्यांना गेल्या महिन्यामध्ये काही जणांना वितरित केलेला आहे। धाराशिव असेल, बीड असेल, परभणी असेल या जिल्ह्यामध्ये थोड्या प्रमाणात जे क्लेम होते त्यांना वितरित केलेले आहे आणि कंपनी सध्या धाराशिवमध्ये वितरित करत आहे अशी कृषी विभागाने माहिती दिली आहे। तर शेतकरी मित्रांनो, जो रब्बीचा पीक विमा आहे तो खरीपचा पीक विमा सर्व वाटप झाल्यानंतर हा 2023चा रब्बीचा वाटप होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, 2023 रब्बीसाठी 24 लाख शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा मंजूर झालेला आहे। तर तो पीक विमा लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुमचा जिल्हा जर नसेल तर कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगा, आपण त्याविषयी माहिती घेऊ आणि तुमच्यापर्यंत पोचवू। आणि आपल्या चॅनल हे नवीन आहे तर आपण या चॅनलवरती लाईव्ह घेऊ शकत नाही, कारण आपले सबस्क्राईब जर आहेत ते 1000 पाहिजेत। आपले सबस्क्राईब हे कमी आहेत, त्यामुळे आपण लाईव्ह घेऊ शकत नाही। तर आपले सबस्क्राईब पूर्ण झाले तर आपण लाईव्ह नक्की घेऊन तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी योग्य अशी माहिती पोचवू।